तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ट्रेडर सूरज मराठी चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटजी, ज्या स्ट्रॅटजीचा यूज करून तुम्ही महिन्याला लाखो रुपये पण कमावू शकता. पण हे तुमच्या फक्त कॅपिटलवर डिपेंड आहे की तुम्ही किती कॅपिटल यूज करता. आणि स्टॉक मार्केटमध्ये 100% काहीच नसते, पण मी तुम्हाला प्रॉपर स्ट्रॅटेजी शिकवण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करत आहे. खूप सिंपल सेटअप मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये तुम्हाला कोणतेच जास्त इंडिकेटर नाही, काही नाही, एकदम सिंपल स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा, कारण अशाच व्हिडिओची नोटिफिकेशन जे आहे सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे. तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही स्टॉक्समध्ये अप्लाय करू शकता स्विंग ट्रेडिंगसाठी. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वात आधी आपण बघणार आहोत ही स्ट्रॅटेजी आपल्याला चार्टवर कशी अप्लाय करायची आहेत. त्याआधी जर तुम्ही फ्री एज्युकेशनल टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन करा. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पिन्स कमेंट्समध्ये मिळणार आहे. जर तुम्ही आमच्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन केलं तरच तुम्हाला जे आहे ओरिजिनल टेलिग्राम चॅनल मिळणार आहे. नाहीतर खूप सारे फेक चॅनल पण तुम्हाला मिळू शकतात. तर लवकरात लवकर जा, व्हिडिओला पॉज करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि पुन्हा या व्हिडिओवर वापस या. तर आता आपण बघणार आहोत की ही स्ट्रॅटेजी आपल्याला कशी अप्लाय करायची आहे. तर सर्वात आधी तुम्हाला काय इथं ओपन करायचं आहे, डेली टाईम फ्रेम ओपन करायचा आहे. ट्रेडिंग व्ह्यूमध्ये किंवा तुमचा जो ब्रोकर असेल त्यावर पण तुम्ही चार्ट ओपन करू शकता. त्यानंतर जायचं आहे तुम्हाला इंडिकेटर्समध्ये आणि इथं करायचं आहे सर्च मूव्हिंग ॲव्हरेज. तर इथं खूप सारे मूव्हिंग ॲव्हरेज येतात. मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथं सिम्पल मूव्हिंग, तर खूप सारे मूव्हिंग ॲव्हरेज येतात. आपल्याला त्यामधला सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही सेटिंग करायची आहे. तर आपण जाऊया सेटिंग्समध्ये. सेटिंग्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं मूव्हिंग ॲव्हरेजची जी लेंथ आहे ती करायची आहे 44चा सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज तुम्हाला चार्टवर लावायचा आहे. इथून तुम्ही कलर पण चेंज करू शकता. मी करणार आहे ब्लॅक. तर ब्लॅक कलर मी इथं सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे. तर सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज चार्टवर अप्लाय करायचा आहे. आणि या स्ट्रॅटेजीसाठी स्टॉक कसे सिलेक्ट करायचे आहेत त्याचे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहे. काही हे फक्त झालं की चार्टवर सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज आपल्याला कसा लावायचा आहे. तर चालू आहे, आपण काही एक्झाम्पल बघूया स्टॉक्स कसे सिलेक्ट करायचे. तर एक्झाम्पलसाठी मी इथं चार्ट घेतलेला आहे टाटा मोटर्सचा. आणि तुम्हाला हप्त्याच्या शनिवार किंवा रविवारी असे स्टॉक सिलेक्ट करायचे आहे डेली फ्रेमवर, जे 44च्या सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर सस्टेन करत आहेत. ठीक आहे. जे या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर सस्टेन करत आहेत असेच तुम्हाला 10 ते 20 स्टॉक्सची लिस्ट बनवायची आहे. त्यानंतर त्यावर ट्रेड कसा घ्यायचा आहे ते आपण चार्टवर बघूया. फक्त लिस्ट सिलेक्ट करून ठेवायची आहे. आणि कसे स्टॉक अवॉइड करायचे आहेत, तर तुम्हाला जे 44च्या सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ट्रेड करत आहेत, सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली, तर असे स्टॉक तुम्हाला काय करायचे आहेत, अवॉइड करायचे आहेत. तर चला बघूया आपण आता ही स्ट्रॅटेजी. स्टॉक सिलेक्शन झाल्यानंतर ही स्ट्रॅटेजी कशी अप्लाय करायची आहे. तर इथं एक्झाम्पलसाठी आपण टाटा मोटर्सचा वन डेचा चार्ट ओपन केलेला आहे. ठीक आहे. आणि हे 44ची सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज आहे. तर यावर तुम्हाला ट्रेड कसं करायचं आहे, जेव्हा आपण या मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली मार्केट सस्टेन करणार, तुम्हाला स्टॉक पहिल्याचं सिलेक्ट करायचे आहेत ते मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर ट्रेड करत आहेत. ठीक आहे. या खाली सस्टेन करत आहेत, यावर आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे. आणि जेव्हा 44ची सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज ब्रेक होणार फर्स्ट टाईम, त्यावेळेस आपल्याला ट्रेड काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे. होऊ शकते इथूनच अशी मोमेंटम येऊ शकते मार्केटमध्ये, पण आपल्याला तिथं ट्रेड अवॉइड करायचं आहे. तर ट्रेड कधी घ्यायचं आपल्याला, ज्यावेळेस पुन्हा 44च्या सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजवर स्टॉक येणार आणि सपोर्ट घेऊन तिथं सेकंड कॅन्डल तिचा पहिल्या कॅन्डलचा हाय ब्रेक करणार. इथं तुम्ही बघू शकता सपोर्ट घेतला या लेवलला. सपोर्ट कुठं पण घेऊ शकते, पर्टिक्युलर लेवल सपोर्ट होऊ शकत नाही. जसं 320चा सपोर्ट आहे
तर 320 ते 310चे जे लेवल आहे पूर्ण सपोर्टचं काम करणार आहे. तर जेव्हा इथं तुम्ही बघू शकता, जेव्हा या ग्रीन कॅन्डलने इथं सपोर्ट घेतला आणि या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक झाला, हाय ब्रेक झाल्यावर तुम्हाला इथं एंट्री करायची आहे आणि त्याच कॅन्डलचा लो काय राहणार आहे, आपला SL राहणार आहे. तर इथं टार्गेट किती ॲक्सेप्ट करू शकतो आपण, इथं तुम्ही टार्गेट ॲक्सेप्ट करू शकता 1:2, 3, 4 किंवा जर तुम्हाला मोठी मोमेंटम कॅप्चर करायची असेल तर तुम्ही तेव्हा निघू शकता जेव्हा पुन्हा 44च्या मूविंग ॲव्हरेजला, सिम्पल मूविंग ॲव्हरेजला हा स्टॉक पुन्हा टच करेल, तेव्हा तुम्ही हाच ट्रेड एक्झिट करू शकता. ठीक आहे. किंवा तुमचं टार्गेट अचीव झालं किंवा रेजिस्टन्स लेवलपाशी मार्केट आलं तेव्हा पण तुम्ही प्रॉफिट बुकिंग करू शकता. तर आय होप सिम्पल मूविंग ॲव्हरेजवर ट्रेड कसा एक्झिक्यूट करायचा आहे तुम्हाला समजलं असेल. त्याच कॅन्डलचा लो स्टॉप लॉस ठेवायचा आहे. पहिल्या वेळेसच जर ब्रेक केलं तर आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही आहे, तिथे अवॉइड करायचं आहे. सेकंड वेळेस ज्या वेळेस मार्केट रिटेस्ट करण्यासाठी येईल आणि पुन्हा वर जाईल तेव्हा आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. तर व्हिडिओवर जास्तीत जास्त लाईक करा. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.